आज मी तुम्हाला झटपट असं फ्रेश वाटाण्यापासून चाट बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा तवा ठेवलेला आहे गरम करायला, त्याच्यामध्ये आपण ही वाटाणे टाकून घेऊया। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, डाग पडस तर आपल्याला भाजून घ्यायचे आहे। मस्त बघा भाजलेले आहेत। काय पण असं वजनदार वस्तू घ्या बघा, असं दाबून घ्यायचं। गॅस बंद नाही करायचा, बारीक करायचं ना, असं आपण थोडं थोडंसं दाबून घेऊया सगळीकडून। त्यात टाकणारे थोडंसं काळं मीठ, त्यात टाकणारे ही चाट मसाला, मिरची पावडर, साधं मीठ। आता हे मिक्स करून घेते आणि गॅस बंद करून घेते। एक मिनिटभर फक्त ह्या गरम तवा आहे ना, त्यात फक्त असं मी परतून घेणार आहे। तर ह्यात काय करणार आहे, तर ह्या अख्ख्या ठेवल्या तरी तुम्ही चालेल प्लेटमध्ये। मी काय करणार, असं थोडंसं तुकडे करून टाकणार आहे। ह्याच्यात आपण हे जे वाटाणे जे आपण भाजून घेतले होते का नाही, ते टाकून घ्यायचे असे थोडे थोडे। आता त्याच्यावर आपल्याला टाकायचे हा कांदा, त्याच्यावर टाकणारे थोडीशी एकदम काकडी, त्याच्यावर टाकायचं थोडंसं टोमॅटो, हे बीटरूट बघा मी खिसून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपण हिरवी मिरची, ह्याच्यावर थोडीशी आपण टाकलेली आहे कोथिंबीर। त्याच्यावर टाकणारे बघा हा शिजवलेला बटाटा। बटाटा खिसल्यानंतर ह्याच्यावर पण थोडंसं आपल्याला परत वाटाणा टाकायचा आहे। त्याच्यावर टाकणारे हे बघा आंबट गोड पाणी, हिरवी चटणी, त्याच्यावर टाकणारे बघा मी ही थोडीशी शेव, त्याच्यावर टाकायचे थोडेसे खरदाणे, फुटाणे, ह्याच्यावर टाकणारी ही मिरची पावडर, ह्याच्यामध्ये टाकणारे हा चाट मसाला, काळं मीठ, थोडंसं टाकायचं आपल्याला हे साधं मीठ, थोडंसं असं दही पण टाकू शकता। थोडीशी परत टाकलेली आहे मी ही हिरवी चटणी, ही आंबट गोड पाणी, थोडासा बघा हा आता कांदा, थोडीशी कोथिंबीर, त्याच्यावर टाकायची थोडीशी शेव। अशा पद्धतीने फ्रेश वाटाण्याचा चाट करायचा, मस्त लागतो।